कुर्डवाडीत पावसाच्या सरीने झाली रस्त्याची घसरगुंडी. कुर्डवाडी शहरामध्ये रस्त्याची 92 कोटीची कामे होत आहेत. त्यातील अनेक कामे झालेली आहेत, परंतु भगवा झेंडा चौक येथे जोड रस्त्याचं काम न झाल्यामुळं नेमक्या चढावरच हलक्या पावसात सुद्धा घसरगुंडीचे स्वरूप येत आहे. यामुळे महिला मुलांना अतोनात त्रास होऊन ते घसरून पडत आहेत. रविवारी रात्री चांगला मोठा पाऊस झाला. याआधीही 2 दिवसांपूर्वी चांगल्या सरी आल्या होत्या. पावसामुळे रस्ते मात्र चांगलेच ओले झाले होते. रस्त्यावरून पाणी वाहत होते. कुर्डवाडी शहरात अनेक भागात रस्त्याची कामे झालेली आहेत. कुर्डू येथील संकेत मंगल कार्यालयापासून सुरू होणारा रस्ता पुढे तो बोसरे गावच्या हद्दीला जोडलेला आहे. हा शहरातील मुख्य रस्ता 22 कोटी रुपयांचा आहे. या रस्त्यावर गोल काडाजी चाळीसमोर भगवा झेंडा चौक ते बालोद्यान हा भाग ठेकेदार यांनी मुद्दामहून केलेला नाही. या 22 कोटीच्या रस्त्यावरील हात चढाचा व अवघड भाग असल्यामुळं वेळोवेळी येथे दगड व मुरुम टाकण्यात येतो. संत गजानन महाराजांची पालखी असो किंवा इतर धार्मिक कार्यक्रम गोल काडाजी चाळीत होत असतात. यामुळे या ठिकाणी थोडासा जरी पाऊस पडला तरी अक्षरशः घसरगुंडीसारखे स्वरूप होत आहे. चिखलातून लहान मुलांना, महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना वाट काढत चालत जावे लागत आहे. यामुळे अनेक महिला व लहान मुले घसरून पडत आहेत. आता पावसाळा तोंडावर आलेला आहे. नगरपालिकेने या ठिकाणी काम करायचे ठरवले होते. याचे 1 कोटी रुपयाचे कामाचे प्रसिद्धीकरण ही गेल्या वर्षी झाले होते, परंतु नगरसेवकात मेळ नसल्यामुळे ते काम होऊ शकलं नाही. या भागातील नगरसेवक, महिला, नागरिक या सर्व भागातून झूळ खात जात आहेत. अनेकांना श्वसनाचे आजार तसेच रस्त्यावरील खड्ड्यामुळे मणक्याचे आजार होऊ लागलेले आहेत, परंतु या कामाकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. पावसाळा सुरू होण्याच्या पूर्वी तरी येथील रस्ता इतर रस्त्यासारखा सिमेंटचा करावा असं नागरिक मागणी करत आहेत. कुर्डवाडी शहरात कोट्यवधी रुपये खर्चूनही शहराचा विकास का होत नाही, हाच कुर्डवाडीकरांना पडलेला मोठा प्रश्न आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी विनायक पाटील. ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.